आत्तापर्यंत तुम्ही अंड्याच्या अनेक रेसिपी बघितलेल्या असतील आणि खाल्ल्याही असतील, तर ही नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तर त्यासाठी साहित्य घेऊया. मी 4 साधे अंडे घेतले, 4 उकडलेले अंडे घेतले, आले लसूण पेस्ट घेतली, हळद पावडर घेतली, मिर्च पावडर घेतली, कसुरी मेथी घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या, मीठ घेतलं, कांदा घेतला आणि कोथिंबीर घेतली आणि टोमॅटो घेतलं. तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि नंतर त्याला जिऱ्याची आणि मोहरीची फोडणी घातली आणि नंतर कांदा त्यामध्ये परतवायला टाकून दिला. तर हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या, आले लसूण पेस्ट टाकली, थोडंसं मीठ पण टाकलं, जेणेकरून कांदा लवकर परततो त्यासाठी मीठ टाकून घ्यायचंय. ते कमी प्रमाणात टाकायचे कारण काही मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे. तर हे सगळं परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो पण टाकला. तर मी 1 टोमॅटो कापून घेतलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2 पण घेऊ शकता आणि हे सगळं परतवण्यासाठी ठेवून दिलं. त्यावर झाकण ठेवलं आणि नंतर हे परतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, हळद पावडर टाकली, कसुरी मेथी टाकली आणि नंतर त्यामध्ये ते सर्व हलवून घेतलं आणि नंतर ते चांगलं शिजण्यासाठी पुन्हा त्यामध्ये 1 छोटी वाटी पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा ते मिक्स करायचं आहे आणि ही मिक्स करून झाल्यानंतर ते मॅश करायचं आहे आणि चांगलं मॅश करून घेतलं आणि उकडलेले जे अंडे आहे ते आता आपण किसून घेऊ. तर एक एक करून मी 4 उकडलेले अंडे ते 4ही किसून घेतले आणि नंतर त्या किसलेल्या अंड्यांवर कोथिंबीर घातली. तर जास्तीत जास्त कोथिंबीर आपल्याला वापरायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर त्यावर पुन्हा थोडंसं मीठ टाकलं कारण आधी कमी टाकलेलं होतं कांदा परतायच्या वेळेस, त्यामुळे आता पुन्हा थोडं टाकून घेतलं आणि ते लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर हे पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं आणि ते मिक्स केल्यानंतर पुन्हा 1 मोठी वाटी पाणी आपल्याला ते शिजण्यासाठी टाकायचं आहे. तर मग आपण कांद्यामध्ये छोटी वाटी पाणी टाकली होती आणि आता आपण मोठी वाटी पाणी टाकू. तर हे पुन्हा मिक्स करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते थोडं पाणी त्याचं कमी होण्यासाठी पुन्हा त्यावर झाकण ठेवलं. झाकण ठेवून ते सर्व शिजू दिलं आणि आता हे बघा अशा प्रमाणात ते शिजल्यानंतर मग पुन्हा आपण जे कच्चे अंडे घेतलेले होते तर त्यातले 2 अंडे याच्यावर असे सोडून द्यायचे आणि मग ते सोडल्यानंतर ते पुन्हा पूर्ण सगळ्या याच्यामध्ये मिक्स करायचे. तर ते छानपैकी मिक्स करत राहायचं जेणेकरून ते कोरडे होतील आणि ते कोरडे आपली रेसिपी कोरडी झाल्यानंतर त्यावर पुन्हा 2 कच्चे अंडे टाकून घ्यायचे, पण ते हलवायचे नाही. तसेच त्यानंतर त्यावर थोडीशी मिर्च पावडर टाकली, थोडंसं मीठ पण टाकलं म्हणजे जेणेकरून त्याही अंड्यांना टेस्ट येईल आणि नंतर झाकण ठेवून दिलं. तर फक्त झाकण ठेवल्यानंतर 5 मिनिटातच हे बघा ही आपली अंड्याची रेसिपी तयार झाली आहे आणि ह्या रेसिपीला म्हणतात अंडा घोटाळा. तर चला त्यासाठी आपण पाव पण गरम करून घेऊ आणि ही रेसिपी पावाबरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी पण ट्राय केली आणि मला आणि आमच्या घरात सर्वांनाही ही रेसिपी खूप आवडली. तर आवडल्यास लाईक नक्की करा.